देशाचा अर्थसंकल्प रविवारी मांडला जाणार आहे. मात्र राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार हा प्रश्न निर्माण झालाय. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 23 फेब्रुवारी पासून सुरू होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आकस्मिक निधनामुळे राज्याची तिजोरी आणि अर्थसंकल्पाची धुरा कुणाच्या खांद्यावर असणार आणि अर्थसंकल्प कोण सादर करणार या प्रश्नांबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत. अजित पवारांच्या निधनानंतर मंत्रिमंडळात अर्थसंकल्पाचा दांडगा अनुभव असलेला चेहरा शोधूनही सापडत नाहीये. अशा वेळी भाजपाचे चाणक्य आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच मैदानावर उतरण्याची दाट शक्यता आहे. आर्थिक आणि वित्तीय विषयांमध्ये मुख्यमंत्री फडणवीसांचा हातखंडा आहे. त्यातच वेळेची कमतरता आणि अर्थसंकल्प तयार करण्याची जटिल प्रक्रिया पाहता मुख्यमंत्री फडणवीस स्वतः 2026-27 चा अर्थसंकल्प मांडू शकतात अशी चर्चा आहे. केवळ अर्थसंकल्पच नाही तर अर्थ आणि नियोजन ही दोन्ही खाती फडणवीस आपल्याकडेच ठेवू शकतात. त्यामुळे राज्याच्या डळमळीत अर्थव्यवस्थेला नवी दिशा मिळण्याची शक्यताही वर्तवली जाते. एका बाजूला नेत्याच्या जाण्याचं दुःख आणि दुसऱ्या बाजूला राज्याच्या भविष्याची जबाबदारी अशा पेच प्रसंगात देवेंद्र फडणवीसांची आर्थिक तज्ञ ही ओळख आता राज्यासाठी महत्त्वाची ठरणार आहे. जेव्हा नेतृत्व संकटात असतं तेव्हा अनुभवाचा कस हाच खरा आधार ठरतो आणि फडणवीस ते करून दाखवतील यात शंका नाही.